आज फसली ना रे भाऊ इटाईची गाडी मग लावलं तिला ट्रॅक्टरचं टोचर आणि वळली आणि 10 लाखाचं नुकसान होता होता वाचला. कशी फसली आणि कशी काढली तुम्हाला मी सर्व दाखवतो, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. सकाळी उठलो आणि घराच्या बाहेर आलो. आता होणार होतं मोठ्या बाबाच्या घराचं काम चालू. आज येणार होती वीट आणि घरापाशी आहे शेणाची गाडीत जाऊन फसली 407. चांगली 2 फूट घुसेल होती ना रे बा या गाडी. त्या गाडीचा ड्रायव्हर आणि बाकी लोक टेन्शन घेत होते. मी म्हटलं टेन्शन नका घेऊ, पहिले चहा पाजला आणि तिकून आले शुभम पाटील ट्रॅक्टर घेऊन. मग लावलं वायर रोपचं टोचर. त्या वायर रोपच्या टोचरने मेळके आला नाही ना बा, एका ज्याच्यात तुटलं ना ते. मग दोन्ही याला बांधून टाकला 8 mm चा बाळ. मग काय एका झटक्यात तर काढली 407 बाहेर डायरेक्ट गाडी. मग काय रिव्हर्स घेतली 360च्या स्पीडनं काढली ना रे बा. 407च्या ड्रायव्हरनं बाहेर डायरेक्ट गाडी केल्या त्याने इटा करणं चालू खाली. इटा काढल्या त्याने खाली तेले देऊन दिले मग पैसे. आता आले ते प्रथमेश पाटील म्हणे आपल्याला अकोल्याला जायचं. काढली 360च्या स्पीडनं आलो डायरेक्ट अकोल्या. गेलो डायरेक्ट बजाजच्या शोरूम. तर कायले पोट्टे हो, प्रथमेश पाटीलनं 3 दिवसा अगोदर टाकली होती गाडी सर्व्हिसिंगले. गाडी होऊन आली एकदम चकाचक सर्व्हिसिंग काढली ना भाऊ. मग गाडी नवीन नाही रे आपली जुनी वाली. मग आलो गाडी घेऊन डायरेक्ट घरी. मग आलो मी वावरात येऊन पाहतो तर काय आपले रोहन भाऊचे मित्र बदलू राहिले बा आपल्या वावरातली. म्हटलं वाह क्या बात है. आजच्यासाठी एवढंच, भेटू मग पुढच्या व्हिडिओ मध्ये. तो